नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभाग भर 2026 यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, डाक विभागाची जाहिरातीची वाट बरेचसे विद्यार्थी पाहत होते। तर आज त्यांचं नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। तर बघा, यामध्ये तुम्हाला अर्ज केव्हापासून भरावा लागेल, याची पात्रता काय राहणार आहे, तर संपूर्ण माहिती बघा मित्रांनो। ग्रामीण डाक सेवक संपूर्ण जाहिरात आता या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तर या ठिकाणी महत्त्वाचं बघा, तर अर्ज भरायला सुरुवात जे होणार आहे ते होणार आहे 2 तारखेला। लक्षात ठेवायचं, अर्ज भरायला सुरुवात जे होणार आहे ते होणार आहे 2 तारखेला आणि 16 फरवरी म्हणजे 2 फरवरी ते 16 फरवरी या दरम्यान तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईन द्वारे भरू शकता। लक्षात ठेवायचं, 16 फरवरीची अंतिम तारीख राहणार आहे। तर 31 जानेवारी ते 14 फरवरी या दरम्यान तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन करू शकता। ठीक आहे, रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 14 फरवरी पर्यंत करू शकता, पण ऑनलाईन जो अर्ज सबमिशन आहे ते तुम्ही 16 फरवरी पर्यंत करायचं। तर मित्रांनो, 14 फरवरी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तरच तुम्ही 16 फरवरीला आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। म्हणून 14 फरवरीच्या आतच आपला अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचा। तर रजिस्ट्रेशनची तारीख असणार आहे 31 जानेवारी ते 14 फरवरी आणि ऑनलाईन सबमिशनची तारीख असणार आहे 2 फरवरी ते 16 फरवरी। आणि जर तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर तुम्ही 18 फरवरी ते 19 फरवरी या दरम्यान करू शकता। 18 फरवरी ते 19 फरवरी सायंकाळी 5 वाजेपर्यंत करेक्शनची अंतिम तारीख दिलेली आहे। या ठिकाणी पदाचे नाव बघा, ब्रांच पोस्ट मास्टर असणार आहे, नंतर आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, नंतर आहे डाक सेवक। ठीक आहे, या 3 पदासाठी भरती होणार आहे आणि तुम्हाला वेतन किती दिल्या जाणार आहे हे संपूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे। ठीक आहे, ब्रांच पोस्ट मास्टरला 12,000 ते 29,380 आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर डाक सेवकला 10,000 ते 24,470 पर्यंत। तर वयोमर्यादा समजून घ्या, 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला। लक्षात ठेवायचं, 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी, SC ST 5 वर्ष अधिक आणि OBC 3 वर्ष अधिक। तर बघा मित्रांनो, याची जी पात्रता मागितली आहे ते 10वी पास, कमीत कमी 10वी पास असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। तसेच तुम्हाला लोकल लँग्वेजची माहिती असणे गरजेचं आहे। 10वी पास, लोकल लँग्वेजचं ज्ञान, अदर क्वालिफिकेशनमध्ये नॉलेज ऑफ कॉम्प्युटर, नॉलेज ऑफ सायकलिंग। ठीक आहे, तर मित्रांनो, यामध्ये टोटल 28,740 जागा आहे आणि महाराष्ट्रातल्या 3,500 प्लस जागा असणार आहे। तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती जागा आहे त्या कशा प्रकारे पाहायच्या याची माहिती मी सांगणार आहे। तर यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, 14 तारखेपर्यंत तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन करू शकता। तर 14 तारखेला जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तरच तुम्ही 16 तारखेपर्यंत आपला अर्ज भरू शकता। तर अर्थ असा की तुम्ही 14 फरवरीच्या आतच आपला अर्ज भरून घ्यायचा। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।